चला पेट संघ आपण सलामीची जोडी लगे मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. टॉस जिंकला गेलाय खरं तर गावदेवी बुर्दुल संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पेट संघाला इथे आमंत्रित केलं की आपण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचं. आजच्या दिवसातील खरं तर 8 संघामधील हा शेवटचा सामना आहे, म्हणजे सेमीफायनल 2 दोन बलाढ्य संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 7001 शेख 11 पेट विपक्ष गावदेवी बुर्दुल असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पेट संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती म्हणजे तन्वीर शेख आणि त्याच्या जोडीला फलंदाज आहे दुसरा फराद शेख आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती गावदेवी बुर्दुल टीम कडनं भूषण पाटील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. P1चं पहिलं षटक, सामना 4 षटकांचा, जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश हा निश्चित असणार आहे. परंतु त्यासाठी हा सेमी फायनलचा सामना दोन संघांसाठी फार महत्वाचा आहे. काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल सामन्याला. इथे मात्र सुरुवात होते, पंचाचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल अगदी तेज तर्रार होता, खोलवर टप्प्याचा आणि मिडॉनच्या रिझनला फक्त धाव नाही या बॉलवरती, डॉट बॉल आहे. त्यामुळे इथं प्रयत्न नाही आहे फलंदाजाचा. फलंदाज तन्वीर तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. सकाळचं सत्र खरं तर या पेट संघाने गाजवलं गेलं आणि तो संघ आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातील अंतिमचा सामना आहे. जिंकणं दोन्ही टीमला तेवढंच महत्वाचं आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल आहे. अगदी यंदाचा ठाणे प्रीमियर लीग या गोलंदाजाने गाजवले होतं. तो गोलंदाज भूषण पाटील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. खरं तर जागृती 11 केतन म्हात्रे याच्या या संघामध्ये खेळताना या गोलंदाजाला आपण पाहिलं. भल्या भल्या फलंदाजांना या गोलंदाजाने थांबवलं होतं. वाडा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली. त्रिपलाची दांडी गुल आहे. प्लेड ऑन झाले. खरं तर तन्वीर शेख बॅटची आतली कडा, त्यानंतर यस्टॅन वरती जाऊन हा बॉल आदळला गेला आणि नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज अक्षय जोशी हा तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 डाऊनचा फलंदाज आहे, ताकदवर फलंदाज आहे. त्यामुळं याच्या स्लॉट मध्ये जर का बॉल आला तर तुम्हाला प्लॉट मध्ये जाताना जरूर पाहायला मिळेल. परंतु येणार का, कारण मागील बॉलही त्याच पद्धतीचा होता, परंतु बॅटची इनर एज आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का मिळालाय. खरं तर 3ऱ्या बॉलवरती 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि धाव एकही लागली नाही धावफलकावरती आणि 1 विकेट. आघाडीचा फलंदाज सलामीवीर तन्वीर शेख माघारी परतला गेलाय. त्याच्या सोबतीला फरहान शेख हा आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि आता नवीन फलंदाज आहे तो म्हणजे फलंदाज अक्षय जोशी हा फलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक इकॉनॉमिकल षटक राहिलं जाईल का, कारण का ज्या पद्धतीनं मागच्या 2 सामने बुर्दुल संघानं अगदी धावा डिफेन्स करताना जिंकले गेले, त्यामुळे आता मिस्टामिंग आहे. अगदी खेळाडू आहे परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. कव्हरवरनं डी पेक्षा कव्हरकडे बॉल गेला, त्याच्या पाठलाग जरूर झाला परंतु झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. दरम्यान 2 धावा, 2 धावेने स्वतःचं अक्षयचं खातं उघडलं झालं आणि टीमचंही खातं उघडलं जात आहे. एक फलंदाज जरूर माघारी परतला गेला. थोडंसं प्रेशर आहे ज्या पद्धतीनं मागचा सामना खेळला गेला होता. खरं तर
मुरबी विपक्ष बुर्दुल असा सामना राहिला होता. टफ फाईट सामना होता तो. टॉपॅजय महेश सैपांडे बुर्दुल टीम साठी एसटी रक्षक म्हणून. आणि तिथे मात्र वन मोर विकेट डाऊन. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाताना ज्या अक्षय जोशीनं खातं उघडलं गेलं पुढच्या बॉल वरती तो माघारी. फलंदाज निशांत आहे. शेवटचा बॉल फ्लिक अप द रिस्क. काय देखना फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या बॉल वरती फ्लिक केला बॉलला आणि स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलं. पहिला चौकार. पहिलं षटक समाप्त आणि धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 फलंदाज बाद 6 धावा धावपलकावरती. पहिल्याच बॉलवरती खरं तर निशांतनं आपलं स्वतःचं खातं उघडलं होतं. चांगला फटका होता. फक्त दिशा दिली बॉलला. नवीन गोलंदाज सुधीर पाटील टीमचा संघनायक अगदी तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती. पहिला बॉल मिसटायमिंग आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे अंकुश बॉम्बे. बॉलच्या खाली. वन मोर विकेट डाऊन. तिसरा फलंदाज आघाडीचा फलंदाज ॲज अ ओपनर फलंदाज फरहान शेख. तिसरा फलंदाज आता खरं तर माघारी परतला गेला. सलामीर होता तो खरं तर फरहान शेख हा शून्यावरती बाद झालाय. आणि नवीन फलंदाज आफ्ताब मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. सुधीरला खरं तर पहिल्याच बॉलवरती यश मिळालं गेलंय. कॅप्टन आहे. टीमला लीड करतो आणि जबाबदारी खरं तर त्याच्या खांद्यावरती आहे आणि ती स्वीकारताना चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. अजून एक चांगला बॉल आहे. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीनं बॉल पाहिलं गेलं की शॉर्टअप लाईन येते त्यामुळं मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणि हा डॉट बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आफ्ताब आहे जो पहिला बॉल खेळत असताना हा प्रयत्न राहिला अपयशी. परत एकदा गोलंदाज सुधीर तयार आहे. धीम्या गतीनं रनअप आहे परंतु बॉल रिलीज करते वेळी चांगली मुवमेंट आहे. कव्हरला फिल्डर आहे. बॉलच्या खाली अनदर विकेट. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. आफ्ताब बॅक टू द पवेलियन. दाखल झाला तो म्हणजे मयूर पाटील. संघाची धावसंख्या धावपलकावरती फक्त लागली गेली 6. खरं तर भूषण पाटीलनंही पहिले 3 बॉल अशाच पद्धतीने टाकले होते. त्याला 1 विकेट धाव नव्हती आणि सुधीर पाटीलनं सुद्धा त्याच पद्धतीने परंतु 2 विकेट आहेत त्यामुळे धाव तर काहीच नाही. येणारा पुढचा बॉल आता इथे मात्र या बॉलवरती काय घडणार आहे. मयूर पाटील
हा 6व्या क्रमांकावरती आलाय. सध्याच्या घडीला सिंगल डिजिट मध्ये एकेरी अंकामध्ये धाव फलकावरती धावा आहेत शेख 11 पेठ संघाच्या, त्या म्हणजे फक्त 6 आणि गडी बाद झाले 4. त्यामुळे 4 षटकांच्या या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा किती लागल्या जातील याकडे आता मोठं लक्ष आहे. सुधीर तयार आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल आहे. अजूनही का इथे मात्र या षटकामध्ये धावा लागत नाहीये, धावांचं खातं उघडलं जात नाहीये. ही चांगली गोलंदाजी आहे. वन साइडेड खरं तर सुधीर या स्पर्धेमध्ये कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅप्टन कसा असावं, लीडर कसा असावं, त्याचं ज्वलंत उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये सुधीर पाटील सध्याच्या घडीला दाखवताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सो बॅटिंग मागच्या मॅच मध्ये पाहिलं गेलं 5 बॉल 5 षटकार आणि आता गोलंदाजी यॉर्कर दाखवला होता आणि इथे अगदी किंचितचा वाचलाय. सुधीरलाही चांगलंच माहित आहे की इथे बेल्स का नाही पडल्या या बॉलवरती. बॅटची आतली कडा लागली असते तर यदा कदाचित हे संभव होतं, परंतु नाहीये. डॉट बॉल आहे. त्यामुळे मयूर सायकर एंडला आहे 2 डॉट बॉल सलग. आता या स्पर्धेमध्ये विकेट मेडन षटक कदाचित पहिलं दुसरं पाहायला मिळेल का. नवनाथ गायकरने खरं तर ते टाकलं गेलंय आजच्या दिवसामध्ये. सुधीर पाटील ठरेल का, अजून एक कॅची संधी परंतु नाहीये. इथे मिड विकेटला चौकार आला. 2 क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न भरपूर चांगला होता परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार. आणि आता धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा आणि 4 फलंदाज बाद. आता प्रतीक कोपरकर तुम्हाला पाहायला मिळतोय 3ऱ्या षटकामध्ये. खरं तर मागची 2 षटकातील शेवटच्या बॉलवरती पेठ संघासाठी चांगलं राहिलंय, कारण दोन्ही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. एक चौकार निशांतनं दाखवला आणि एक चौकार मयूर पाटीलनं. आणि तेच दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सध्याच्या घडीला प्रत्येक एक चौकार या दोन्ही फलंदाजांना दाखवला गेलाय. त्यामुळे ती अपेक्षा आहे आणि सध्याच्या घडीला ती गरज आहे मी तर म्हणेन पेठ संघाला की त्यांच्या बॅटनं धावा येणं. कारण गोलंदाजी आहे पेठ संघाकडे, परंतु त्यासाठी पहिल्या सत्रामध्ये धाव फलकावरती धावा लागणं गरजेचं आहे. प्रतीक कोपरकर आलाय 3ऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल आणि समोर तुम्हाला फलंदाज निशांत. लापटे स्ट्रोक आहे परंतु मिस टायमिंग आहे. उंची जास्त लांबी कमी, बॉलच्या खाली भूषण आहे. 1 मोर विकेट डाऊन. अर्धा संघ गारद आहे. धाव फलकावरती पेठ संघाच्या लागल्यात फक्त 10. परतलं गेलं. धाव फलकावरती 10 आणि नवीन फलंदाज शहबाज 7व्या क्रमांकावरती आलाय. खरं तर मागच्या मॅच मध्ये मुरबी संघाला अगदी नामोहरण करून सोडलं होतं, ते म्हणजे गावदेवी बुर्दुल संघानं. तिथेही विकेटची अगदी लाईनच लावली होती आणि याही मॅच मध्ये त्याच पद्धतीने गोलंदाजी, धारदार गोलंदाजी प्रतीक कोपरकर. दुसरा बॉल आहे. कॉटबॅनची विकेट यस मिळेल. अजून एक फलंदाज माघारी परतला जातोय. 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाज शहबाज बॅक टू द पवेलियन. दोन बॉल 2 विकेट. ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिक बॉल नाही, हॅट्रिक मिळत. भरपूर चांगला बॉल आहे.
डॉट बॉल आलाय. प्रतीक कोपरकर हा गोलंदाज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. धाव पलकावरती दुहेरी अंकात आहेत, परंतु फक्त 10. आणि फलंदाज इथे बाद झाले ते म्हणजे 6 तंबूच्या आश्रयाला. चौथ्या षटकाचा गोलंदाज कदाचित विचार करेल की मला गोलंदाजी मिळेल का. यस, अपील आहे. यस, LBW ची विकेट, अनदर विकेट आहे. 7वा फलंदाज माघारी परतला जाईल. आफ्ताब बॅक टू द पवेलियन. चला, कालच्या दिवसामध्ये जो फायनल मध्ये प्रवेश मिळवला गेलाय ओम नर्मदेश्वर किरवली संघ, आपण तयार राहायचं, कारण या मॅच मध्ये आता धावा लागत नाहीये पहिल्या सत्रामध्ये. आणि हा बॉल दरम्यान यस वाईट बॉल आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांनी सांगितलं की हा बॉल इथे मात्र वाईट आहे. सायकर एंडला फलंदाज सोहेल आलाय. या दरम्यान किरवलीचे आमचे कॉमेडी किंग नरेश पाटील आणि त्यांच्यासोबत मयूर पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सरचं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मेगा फायनल आपल्याच गावचा संघ आहे, त्यामुळं आपण यावं, आपले स्वागत आहे. पुढचा बॉल वाडा बॉल, तेच तर्रार बॉल होता. गुडले स्पॉटवरनं टेकअप करणारा बॉल, डॉट बॉल आलाय. आणि धाव पलिकावरती इथे 11 लागले गेले. अजून शेवटचा बॉल शिल्लक. या षटकामध्ये अवघी एकच धाव, तीही वाईटच्या माध्यमातून, म्हणजे बॅटच्या साह्यानं इथे धाव आली नाही. आता शेवटचा बॉल आहे, याही इथे चौकार येतात कदाचित पाहायला मिळेल का. आणि नाही, इथे डॉट बॉल आलाय, त्यामुळे वाईट बॉल आहे. मेडन षटक नाही म्हणू शकत आपण. या षटकाला 3 विकेट जरूर आहेत. प्रतीक कोपरकर खूप चांगली गोलंदाजी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती 11 आणि फलंदाज माघारी परतले ते म्हणजे 7. थँक्यू. आता शेवटचं षटक आहे. गोलंदाज अपकमिंग स्टार. खरं तर एक आपण भूषण पाटीलला जरूर पाहिलं गेलंय, आणि त्याच्यानंतर आता प्रज्वल पाटील हा ही गोलंदाज तुम्हाला बुर्दुल संघामध्ये येणाऱ्या कालामध्ये चांगल्या फॉर्मात जरूर पाहायला मिळेल. तो तयार आहे गोलंदाजीला. पहिला बॉल, स्वागत आहे. वेलकम टू द प्रज्वल पाटील सेमीफायनल. स्वागत आहे तुझं या सेमीफायनलच्या फेरीमध्ये. आणि षटका ठोकलाय फलंदाज मयूर पाटील. आणि 6व्या क्रमांकावरती मयूर पाटील आहे, त्यामुळे प्रज्वल पाटीललाही शिकण्यासारखं बरंच काही आहे. जरूर आधीची 3 षटकं चांगली, असं नाही की नंतरचे फलंदाज आक्रमण नाही करतात ते. बॅटच्या टोल एंडला अगदी लागला गेलाय बॉल, चाललाय तिकडे. आणि इथे रनआउटची विकेट. 8वा फलंदाज माघारी परतेल का. ये कहाणी में ट्विस्ट. आणि यस, फलंदाज बाद आहे. 8वा फलंदाज आता माघारी परतला जातोय, त्यामुळे जरूर बुर्दुल संघ धावा नाहीये धाव पलकावरती. जर धावा असते तर कदाचित असं चित्र पाहायला नसतं मिळालं, परंतु धावा नाहीये, त्यामुळे काही हरकत नाही. टोटल धावा आता 18 आहेत. 18 ऑन बोर्ड. आवेश आलाय, 10व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्यामुळं चला, आता एक जो राहिलाय बाकी, कदाचित त्यालाही पॅडअप करून ठेवा, तयार राहायला सांगा. कदाचित 4 बॉलमध्ये त्याच्याकडेही बॅट घेऊन जाण्याची वेळ येईल. आवेश तयार आहे. समोर गोलंदाज प्रज्वल पाटील. वाडा स्ट्रोक,
परंतु पाहावं लागेल आणि या बॉलवरती यस विकेट आहे, विकेट आहे, यात शंका नाहीये. 9वा फलंदाज माघारी परतला जाते आणि आता 11व्या क्रमांकाचा फलंदाज. फलंदाज म्हणजे सर्वांना आता बॅटिंग आहे आणि बाउंड्री लाईन जो पडदा जो लावलेला आहे ते ध्यानात ठेवा, ती सीमारेषा आहे. याच दरम्यान रणजितजी रुपेकर साहेबांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. शेवटची विकेट आहे. इथे हलक्या हाताने बॉलला गलीच्या रिजनला ढकललं गेलं. एक धाव जरूर. स्ट्रायकर एंडला हमजा, तू जरा थांब जा, नाहीतर इथे संपूर्ण ओलाउट होईल. त्यामुळे तुला थांबणं गरजेचं आहे आणि आज काय मंत्र दिला संघनायकानं. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे मयूर पाटील, ज्याने चौकार षटकार ठोकलाय. तो आहे 2 बॉल शिल्लक आहेत. यस लॉफ्टे स्ट्रोक आहे, बॉल थांबणार नाहीये. ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार आलाय. खरं तर प्रतीक कोपरकरच्या ओव्हरमध्ये त्याला बॅटिंग मिळालीच नाही, त्यामुळे या धावा थांबल्यात. नाहीतर इथे 30हून अधिक धावा डेफिनेटली पाहायला मिळाल्या असत्या. टोटल धावा 25 धावफलकावरती, म्हणजे एक फायटिंग स्कोर. आता बॉल शिल्लक आहे फक्त शेवटचा बॉल आहे, त्यामुळे एक षटकार चांगली फायटिंग होईल यात शंका नाही आहे. शेवटचा बॉल आहे. प्रज्वल पाटील थोडासा मार खातोय, थोडीशी मागणी गोलंदाजी आहे. एज अँड टेकन ऑल आउट आणि या स्पर्धेतील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतो जो ऑल आउट होतो. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि धाव फलकावरती 25-26 धावांची गरज आहे गावदेवी बुर्दुल संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. परंतु समोरून पेठ संघ कडवी झुंज देईल का, या 26 धावा इथे वाचवेल का, हेही पाहावं लागेल. जाईल याचं दावतं वर्णन आणि किरवली संघाचे संघनायक तेजस पाटील आपण येऊन थांबायचं इथं. याच दरम्यान पिसारे गावचे आमचे माजी सरपंच प्रकाशदादा मात्रे यांचं शुभ आगमन झाले. दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे.
आणि याच दरम्यान जनार्दन दादा मात्रे हेही आले, त्यांचंही मनस्वी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू लव सर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या बनवायची आहे ती विजयासाठी 26. रफ्तार आपण पाहू शकाल. धावसंख्या जरी कमी असली तरी देखील मॅचमध्ये मजा येईल, कारण की शेख 11 पेठ संघाची गोलंदाजी हा त्यांचा उजवा पक्ष आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्याच मॅचमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती. फक्त एक धाव देत असताना 3 विकेट काढल्या होत्या साईबाज शेखनं. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर महेश पाटील आणि साथीनं सुधीर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर्द विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतो मुख्य पंच या ठिकाणी इशारा देत आहेत की रिदममध्ये थोडेसे अडथळे पाहायला मिळत आहेत आणि त्या कारणास्तव गोलंदाजी मार्कवरती परतताना शहबाजला आपण पाहतोय. पाण्याचा वापर करा बघा जरा. इथे लॉब केला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला अडवतील तोपर्यंत सिंगलनं डावाला सुरुवात. वैयक्तिक अकाउंट देखील 1 अंकानं खुलं करत असताना बुर्दुल संघासाठी महेश पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाजी जबरदस्त झाली. पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये 2 धक्के देत असताना 6 धावा भूषणनं खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सुधीर पाटीलनं मिळवलेली वापसी, तिथे देखील 2 विकेट आपण पाहिले आणि प्रतीकनं देखील तितक्याच प्रकारे चांगली गोलंदाजी केली. तिथे काय घडलं? फिंगर अप, विकेट डाऊन. सुधीर पाटील बॅक टू द डगआउट. मोठा धक्का असेल. हे मॅच संपली आहे असं म्हणता येणार नाही. या मॅचमध्ये लढाई आपल्याला पेठ संघाची पाहायला मिळेल. 7001 शेख 11 पेठ संघ एक लढवय्या संघ आहे. इतक्या सहजासहजी मॅच तो देखील सोडणार नाही आहे आणि लो स्कोरिंग नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो ड्रामा या मॅचमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. जबरदस्त अटॅक सध्या तरी साईबाज दाखवतो आणि या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून सातत्यानं आपण पाहत असतो शहबाजला आणि आज पुन्हा त्याच प्रकारची अगदी धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फॉलो थ्रू मध्ये देखील गोलंदाज जेव्हा जेव्हा मध्ये येतो ना तेव्हा तेव्हा अडथळे पंचांना देखील निर्माण होत असतात. आणखी आपण पाहतो गोलंदाजी केल्यानंतर जेव्हा चेंडू रिलीज केला जातो तेव्हा फॉलो थ्रू सांभाळावा लागतो. 30 तर्रार चेंडू, खुला टाकलेला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. सिंगल मिळेल आणि सिंगल वरती समाधान देखील मानले. ज्या पद्धतीनं ही मॅच आहे, मॅच सिच्युएशन नुसार गोलंदाजी सहबाजनं केली आहे, परंतु येणारे 3 गोलंदाज त्यांनी देखील याच प्रकारे अचूक टप्पा अचूक दिशेवरती नियंत्रण मिळवून गोलंदाजी केली तर मॅच मध्ये मजा येईल. परंतु एका बाजूनं एकच फलंदाज गमावलाय. बॅटिंग मध्ये खुली आहे ते पाहता ही मॅच किमान विमाने 60 ते 65% आपल्याला बुर्दुलच्या बाजूने पाहायला मिळतो. परंतु येणारे षटक तिथे जर विकेट आणि डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये पुन्हा वापसी राहील ती पेठ संघाची. महेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत लक्ष सोपं आहे. 18 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 23 धावा. 18 चेंडू विजयासाठी 23चं समीकरण. इथनं जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये किरवली संघाशी फाईट करताना पाहायला मिळेल. तर टीम किरवली या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत करू. कॅप्टन आपण रिपोर्ट करा. तेजस पाटील गुलशन पाटील माहिती देतात यंदा कर्तव्य आहे. दमदार संघ आहे आणि दमदार कामगिरी ह्या क्रीडांगणावरती खास करून
हे मैदान त्यांच्यासाठी अगदी लकी आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावरती ते येतात तेव्हा तेव्हा नक्कीच ट्रॉफी आपल्या गावामध्ये ते घेऊन जात असतात. आणि जरूर तिसरी ट्रॉफी ह्या वर्षाची. खरं तर 25 मध्ये जरूर त्यांचा संघ संघर्ष करत होता. 26 जसा उगवला म्हणजे काहीतरी परिवर्तन झालंय. पडद्याजवळ बघा जरा प्रेक्षक बसलेत. ना बॅक टू क्रिकेट. 18 बॉल 23 ची गरज. आफताब आलाय. पहिला चेंडू तेज तर्रार टाकलाय अवे फ्रॉम द बॉडी. पंचांकडे कटाक्ष टाकला परंतु पंच तटस्थ पाहायला मिळतात. डॉटनं सुरुवात आफताबची पाहायला मिळेल. आफताबला आपण पाहतोय जबरदस्त सुरुवात त्यानं मिळवली आहे. या मॅच मध्ये मजा येईल. मी अगोदरच म्हटलं होतं प्रमुख अस्त्र जर पेटचं काय असेल तर ते त्यांची गोलंदाजी आहे आणि गोलंदाजी धार सध्या पाहायला मिळते. आता देखील फटका फसलाय. झेलची शक्यता. तन्वीर झेल खाली टिपलाय. झेल संपलाय. महेश पाटीलचा देखील खेळ. धक्का दुसरा. पाटलाग चालू आहे 26 ची आणि ते लक्ष देखील मोठं बनवण्याचं काम करत असताना शेख 11 पेट संघ. नवीन फलंदाज स्विच हिटर अजय बॉम्बे मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक फलंदाज आहे. आक्रमकतेची खास करून या मॅच मध्ये तेवढी गरज नव्हती. सिंगल डबल न देखील 26 बनवू शकल्या असत्या. 24 मध्ये 26 बनवायच्या होत्या. जवळजवळ रणबॉल मॅच होती. परंतु ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मोठ्या फटक्यांवरती जास्त बिलीव्ह करत असताना आपण फलंदाजांना पाहतोय लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा सध्या तरी फसलाय. कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज आता डगआउट मध्ये परतलेत. आता भूषण पाटील आणि अजय बॉम्बेला डाव सावरावा लागेल. एका बाजूने आफताब. काय जबरदस्त त्याचा देखील गोलंदाजीचा स्पेल पाहायला मिळतोय. फुलटॉस आक्रमण केलंय समोरच्या दिशेला. वाऱ्याचा वेग प्रतिकूल आहे आणि त्याच मुलं हा चेंडू सीमारेषा पार गेला नाही आणि इथे देखील विकेट आली. सलग विकेट येत असताना अजयला देखील मैदान सोडावं लागेल. आणि या मॅच मध्ये आता अस्ती का होईना परंतु इंटर होत असताना 7101 शेख 11 पेटला आपण पाहतोय. परंतु सुरुवातीला केलेल्या चुका नवीन फलंदाज अभि पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रमोट केलं या मॅच मध्ये अभिला. कारण की मॅचची जर परिस्थिती आपण पाहिली सिंगल डबल न धावा हव्या होत्या अशा मुवमेंटला टॉप ऑर्डर ढासळली आहे. टॉप ऑर्डर पूर्णतः कॉलॅप्स झाली आहे. सुधीर पाटील बाद झाला. त्यानंतर महेश देखील माघारी आला आणि आता अजय देखील बाद झालाय. आता मॅच मध्ये पुनर्जीवितपणा आपण पाहू शकाल. कारण की मॅच मध्ये आता पेट संघ दाखल झालाय. कारण की इथनं आणखीन 1-2 विकेट 1-2 डॉट मॅच वरती त्यांची देखील पकड भक्कम पाहायला मिळेल. काय घडलं अलॉंग दी कार्पेट. चांगला फटका. कॉपीबुक स्टाईलनं सिंगल पूर्ण केली आहे. सिंगलनं मात्र आत्मविश्वास दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना एक धाव आत्मविश्वासानं पूर्ण केली. वाऱ्याचा वेग देखील आपण पाहतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा वारा. अन्यथा बॉल सीमापार जाऊ शकला असता. वाऱ्याच्या सोबत जर विथ द विंड आपण म्हणतो की जर हा फटका आला असता तर कदाचित षटकार गेला असता. परंतु अगेन्स्ट ती वाऱ्याच्या विरोधात आपण फटका जेव्हा खेळतात तेव्हा एक्स्ट्रा पॉवर जनरेट करावी लागते आणि तिथेच खरं तर फटका बसला अजयला आणि अजयला मैदान सोडावं लागलं. त्या मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व सुरुवातीला बुर्दुलचे गोलंदाज आणि आता पेटचे गोलंदाज वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात. काय घडलंय अलॉंग दी कार्पेट. हा देखील फटका चाललाय डीप मध्ये. एक पूर्ण केले. दुसरी होईल का. प्रयत्न तर चालवलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी साठी देखील पुढे निघलेत आणि आता 3 देखील मिळतील. 3 धावा. विकेट देखील वाचवावे लागतील याचा देखील विचार करावा लागेल टीम बुर्दुलला. कारण की खरं तर मॅच घेऊन खेळणं हे गरजेचं काम आहे. ज्या पद्धतीनं आम्ही सातत्यानं समालोचन करत असतो. जेव्हा मी सोनारपाडा सगळं खेळताना पाहतो ना खास करून बालट्या जो मोठी इनिंग साकारतो मॅच सिच्युएशन नुसार कसं खेळायचं हे अगदी ज्यानं गेले कित्येक वर्ष जवळजवळ 2 दशक तो दाखवत असतो. सिंगलची गरज असेल तर सिंगल. मोठे फटके पाहिजे असतील तर मोठे फटके. आणि रायगडामध्ये आपण आकाश तारेकरला देखील पाहतोय. म्हणजे मॅच घेऊन खेळणं हे गरजेचं काम आहे.
आपल्यामध्ये क्षमता असून देखील मिमानेन वाट पाहणं, या काही गोष्टी आपण म्हणतो की संयम हा गरजेचा आहे. कंट्रोल आणि सोबत आक्रमकता या दोन्हीचा जेव्हा आपण संगम साधताना तेव्हा क्रिकेटमध्ये आपण यशस्वी होत असता आणि तो संगम आता दाखवावा लागेल. धावा 3 मिळतील आणि या 3च्या सोबत धावफलक जाईल ते आता 7 या अंकावरती. समोरच्या दिशेला बॉलर बॅक ड्राईव्ह, सिंगल मिळेल, सिंगल डबल ना आता डावाला सावरावं लागेल. भूषण आणि अभि देखील तेच सांगतोय आणि आता सिंगल मिळते. षटक या ठिकाणी समाप्त झाईल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 8-4-3. 8 वरती आता 3 गडी बाद झालेत. 18ची गरज असेल आता. 26 बनवायच्या आहेत. 8 बनल्यात आता. 18 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. म्हणजे सुरुवातीच्या 2 षटकात फक्त 8 आल्यात. 4च्या सरासरीनं आणि आता 9च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. कंपॅरिझनली जर आपण पाहिलं तर बुर्दुल संघ एक पाऊल मागे आहे. कारण की जेव्हा पेठ संघ बॅटिंग करत होता तेव्हा त्यांच्या 2 षटकामध्ये धावा 10 होत्या आणि त्या तुलनेत जर आपण बुर्दुलचा विचार केला तर बुर्दुल संघाच्या धावा पाहायला मिळतात त्या फक्त 8. विकेट 3 आलेत आणि विरोधात पेठ संघाच्या 4 आल्या होत्या. म्हणजे इथे आता 12 मध्ये 18 बनवायच्या आहेत. कुठे का होईना एखादा चौकार षटकार सोबत सिंगल डबल ना आता डावाला पुढे न्यावं लागेल तर ही मॅच बुर्दुल संघ जिंकू शकतो. अन्यथा या मॅच मध्ये आता दाखल होताना आपण शेख 11 पेठला देखील पाहतोय. मॅच रंगली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी, पाण्यासोबत आता मॅसेज देखील दिला जाईल. याचं कारण की मैदानाच्या आतमध्ये कोण कुणाला पाणी पाजेल आणि कशा पद्धतीनं रणनीती बनवायची त्यासाठी सध्या तरी गेम प्लॅनिंग. पाणी 8 धावा, 18ची गरज. 12 मध्ये 18 पाहिजेत. बारा चेंडू 18ची गरज. कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 12 मध्ये 8 बांधल्यात आणि 12 मध्ये 18 बनवायच्या आहेत. फराज गोलंदाजी ट्रॅकवरती. RF एंड या दिशेनं गोलंदाजी करत असताना वाऱ्याचा वेग आता फलंदाजांसाठी अनुकूल आहे. या षटकात धावा आवश्यक असतील. आता टोकलाय, क्षेत्ररक्षक आहे. मी म्हटलं होतं या षटकात धावा गरजेच्या आहेत. जी काही चान्स घ्यायची ती या षटकात घ्यावी लागेल आणि ते दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकत असताना अभि पाटीलला पाहतो. या षटकारानं मॅचचा रुख पुन्हा बुर्दुलच्या बाजूनं पाहायला मिळतो. अगदी हेलकावे घेणारी ही मॅच आपण पाहतोय. कधी पेठच्या बाजूनं तर कधी बुर्दुलच्या बाजूनं मॅच पाहायला मिळतो. ह्या षटकारानं जी चर्चा रंगली होती त्या चर्चेला सध्या तरी प्रश्नचिन्ह लागलाय की आता बुर्दुल संघ खऱ्या अर्थाने या मॅच वरती पकड मजबूत करत असताना या 6 धावफलक पोहोचलाय 14 वरती. आता गरज आहे ती 11 बॉल 12ची. आता पुन्हा रणबॉल समीकरण आलंय परंतु मॅच संपली असं म्हणता येणार नाही. या रणबॉल समीकरण कधी कधी बनतंय, कधी कधी डिफेंड देखील होत आहे. परंतु या मॅच मध्ये काय घडेल पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय फराजच्या अगेन्स्ट ठोकलेला षटकार आणि या मॅच मध्ये आत्मविश्वास पुन्हा बुर्दुलचा वाढताना पाहायला मिळतोय. अभि पाटील प्रमोट केलाय आणि जबरदस्त ठोकलेला त्याचा हा षटकार. वन्स अगेन बॅकफुट वरून खेळणं पसंत केलं. बॉलला डीप मध्ये पाठवलं. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंगअपच्या मधोमध बॉलला फील्ड केलं जाईल. सिंगल. षटकारानंतर सिंगल. जबरदस्त कार्य. कंट्रोल दाखवत असताना मॅचची स्थिती देखील त्याच प्रकारची आहे. प्रत्येक बॉलवरती हिट करण्याचा प्रयत्न केला. विकेट आले तर पुन्हा संघ अडचणीत येऊ शकतो. त्या अनुषंगाने सिंगलला देखील प्राधान्य दिलंय आणि एक धाव एकवटली त्या अभिनं. धावफलक आता 15 वरती. गरज आहे ती आता 11 धावसंख्येचे. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू. 10 मध्ये 11. फिल्डिंग सेटअप पुन्हा चेंज झालंय. लेफ्ट हँडर आता स्ट्रायकिंगला भूषण पाटील. समोर फराज. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक. कारण की ह्या षटकावरती ह्या मॅचचं चित्र किंवा ह्या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. इथे जर डॉट बॉल आले तर पुन्हा पेठ संघाचं पारडं जड होईल. परंतु काय घडेल. जबरदस्त फटका. समोरच्या दिशेला सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलला पुन्हा स्ट्राईक अभिच्या खात्यात. 16. 10 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम षटकात जर 6 ते 7 जरी उरल्या ना तरी मॅच मध्ये मजा येईल. कारण की प्रेशर असतं फलंदाजावरती आणि सोबतच वाऱ्याचा वेग सध्या जो अनुकूल आहे तो प्रतिकूलतेनं बदलताना पाहायला मिळेल. म्हणजे क्रिकेटमध्ये ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन देखील आपल्याला करावं लागतं. लेफ्टम ओव्हर द विकेटनं आपण फराजला पाहतोय. त्याच्यावरती देखील तितकंच दडपण आहे. प्रेशर ऑन दी बॅट्समन, प्रेशर ऑन दी फिल्डर आणि प्रेशर ऑन दी बॉलर. सध्या तरी हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बुर्दुल आणि पेठमध्ये पाहतोय. 3 चेंडू 8 खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू कसे फेकेल यावरती मात्र या मॅचचं चित्र, या मॅचचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील 4था चेंडू लेफ्टम ओव्हर द विकेटच्या समोर अभि. फटका चांगला आहे. समोर स्टेट ऑन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षक येतात. दोघांमध्ये टक्कर झाली परंतु दुसरी धाव.
ही टक्कर महागात पडू शकते, कारण की या 2 धावा मिळतात त्या टीम मुरदुलसाठी. हे मॅच ज्या पद्धतीने रंगली ते पाहता आता डगआउट मध्ये देखील थोडीशी चिंता वाढली आहे आणि आता थोडीशी चलबिचल डगआउट मध्ये देखील पाहायला मिळते. एक एक धाव किती महत्वाचे आहे आता लक्षात येते ते टीम मुरदुलला. 2 मिळतात आणि 2 धावफलक 18 वरती. गरज आता 8 धावसंख्येची. चेंडू देखील शिल्लक आहेत ते आता 8. रणबॉल आता मॅच आली. 8 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. 8 चेंडू 8 धावा. मॅच मध्ये शांतता, अगदी स्मशान शांतता ज्याला आपण म्हणू शकतो, कारण की कोणताही संघ जल्लोष करत नाही आहे. दोघांसाठी मॅच ही महत्वाची आहे, इम्पॉर्टंट. इथनं जर सामना जिंकला तर ट्रॉफी आपल्या गावात जाईल. तो प्रेशर देखील दोघांवरती आहे. समोरच्या दिशेला उडवलं बॉल, मिस टायमिंग जज केलं जाईल. क्षेत्ररक्षक बॉल खाली. सेकंड अटेम्प्टला टिपलाय झेल, संपला केला अभिचा. धक्का लागलाय 4था आणि या मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट, पुन्हा कलाटणी निर्माण झाली आहे. मॅच सोडायला तयार नाही पेट संघ देखील. जिद्दीने लढाई. आम्ही नेहमी म्हणतो की देख सामने लक्ष्य बडा, जिसके ना लडखडा एकदम, वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई. कारण की आम्ही ज्या पद्धतीने सांगत असतो की मनाशी बाळगलेलं ध्येय जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत यशाचं मैदान हे सोडायचं नसतं. आणि जोपर्यंत यश मिळत नाहीये तोपर्यंत फक्त लढाई करायची आणि करायचीच असते. ती लढाई आता आवश्यकता आहे ती 8 धावसंख्येची आणि चेंडू 7 शिल्लक आहेत. शेवटचा बॉल प्रहार करायचा होता, डीप राहिला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी आणि ह्या बॉलवरती एकही धाव नाही आहे. म्हणजे मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आता रंगत वाढली आहे. मी अगोदर देखील म्हटलं होतं की वाऱ्याच्या अगेन्स्ट 7 ते 8 धावा बनवणं देखील कठीण बनू शकतं. आता 6 मध्ये 8 बनवायच्या आहेत. पाण्याची मांग जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा ती पूर्तता जरूर केली जाते, परंतु आता 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या 8 धावा. 6 चेंडू 8 धावा मॅच बनली आहे. 26 धावा जेव्हा बनवायच्या होत्या तेव्हा अनुमान लावलं होतं की पाठलाग करत असताना बुर्दुल संघ सहज सामना जिंकेल, परंतु टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर या मॅच मध्ये कलाटणी पाहायला मिळते. आता शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. सहा चेंडू आणि 8 ची गरज. मॅच रंगली आहे. प्रेक्षकांसाठी परवड ही मॅच. एका बाजूने आता संघनायक स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेऊन आता आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये आलाय. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी आवेशनं केली आहे. डेटोर स्पेशलिस्ट म्हणून सध्या तरी तो कार्य करतोय, परंतु आता त्याला धावा रोखायच्या आहेत त्या फक्त 8. समोर आपण भूषणला पाहतोय. साथीनं आता प्रतीक कोपरकर मैदानाच्या आतमध्ये युनाइट क्रमांक 6 वरती. विश्वासलायक खेळाडू मैदानात आहेत, कारण की दोघांमध्ये क्षमता आहे. अनेकदा बॅटिंग दोघांनी चांगली केली आहे, परंतु प्रेशर सिच्युएशनला 6 मध्ये 8 बनतील का? पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट, सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरी घेतली जाईल का? यस. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. ही चपलाई गरजेची आहे. खरं तर जेव्हा जेव्हा आपण अलॉंग दी कार्पेट बॉल खेळतात तेव्हा प्रेशरनं पहिली धाव जर वेगानं पूर्ण केली तर प्रेशर फिल्डरवरती येतो. कदाचित त्या प्रेशरमध्ये तो कुठेही चेंडू फेकू शकतो. अशा मोमेंटला बनवलेल्या ह्या 2 धावा आणि या 2 धावा आता पूर्ण होत आहेत. या 2 समीकरण पुन्हा चेंज झालंय. आता 5 मध्ये बनवायच्या आहेत 6 धावा. 5 चेंडू 6 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, याकडे देखील लक्ष गरजेचं आहे. काही ठिकाणी आपण पाहतोय सामना बरोबर सुटला, विकेट, त्यानंतर कधी कधी बॉल आउट, असे काही नियम असतात, परंतु इथे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतो. 5 मध्ये आता बनवायचे आहेत 6. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः संघनायक आवेशला आपण पाहतोय राऊंड द विकेटनं. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर कटचा नजराणा कॉपी बुक स्टाईल या चौकारण सामना आपल्या बाजूने टर्न करत असताना भूषण शांत डोक्यानं, शांतीत क्रांती सध्या तरी भूषणचा आपण पाहतोय.
गोलंदाजी देखील नेहमीच चांगली पाहायला मिळते आणि बॅटिंगमध्ये त्याचं हे महत्त्वाचं योगदान मी तरी म्हणेन. कारण की शेवटच्या मुमेंटला रन बॉल इतकं सोपं नाही आहे. कधी कधी एक चेंडू षटकार आवश्यक असला तर षटकार येऊ शकतो, परंतु एक बॉल एक धाव ही कठीण गोष्ट आहे. आणि आता ते कार्य पूर्ण करत असताना भूषणला पाहतोय सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये त्यानं बनवलेल्या 6 धावा आणि मॅचला मात्र कलाटणी तो देत असताना आता गरज 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 2 धावसंख्येची. या चौकारनं मॅचचं समीकरण अगदी सोपं झालंय ते टीम बुर्दुलसाठी. 4 चेंडू 2 ची आवश्यकता. हे समीकरण उलट असतं तर मॅच मध्ये रंगत शिगेला पोहोचली असती. 2-4चं समीकरण असतं ना तर मॅच हाय व्होल्टेज ड्रामा असता. आता 4 मध्ये 2 बनवायचे आहेत. अप्परकट खेळत असताना झेलची शक्यता. टिपलाय झेल. काय घडलंय मॅच मध्ये, अजूनही काही रहस्य दडलंय की काय? कारण की एक मॅच मी पाहिली होती, विकेटच्या जोरावरती सामना जिंकला होता न्यू यंगस्टार कोळेगावनं, परंतु त्यानंतर शिरडोन ब संघ खेळत होता. स्कायरॅल येऊन शिरडोन त्यांचे विकेट तब्बल 4 गेले 4 चेंडूमध्ये आणि सामना त्यांनी गमावला. आता 3 मध्ये 2 हवे आहेत. आता काय घडेल या मॅच मध्ये? या विकेटनं पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उद्भवलाय. सामना जिंकेल कोण? जिंकेल पेठ की जिंकेल बुर्दुल? काय घडेल काय घडेल? चला लवकर बॅटिंग टीम, चला लवकर जायचं आहे. बराचसा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. मॅच देखील त्या सिच्युएशनला आहे. एक्झॅक्टली काय घडेल? 3 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावसंख्येची. 3-2. राज पाटील मैदानाच्या आतमध्ये. खर तर भूषणला ही मॅच फिनिश करायची होती. चेंडू त्याच्यासाठी फारसा कठीण नव्हता, परंतु एक्झॅक्टली ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता तिथे हा त्यानं बॉल खेळून काढला आणि विकेट आली आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. कधी कधी एका धावेची आवश्यकता असताना 3 बॉलमध्ये देखील ते बनत नाही. 3 चेंडू आणि 2 ची गरज आहे. आता सामन्याचा विचार केला 24 बनल्यात, 26 बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 2 बनवायचे आहेत. नवीन आलेला फलंदाज राज, त्याच्यावरती तितकंच दडपण असेल कारण की 3 मध्ये त्याला 2 बनवायचे आहेत. माइंडसेट कधी कधी आपण पाहतो द्विधा मनस्थिती असते, फटका मोठा खेळायचा की सिंगल बनवायची. आता सध्या तरी ती परिस्थिती राजची देखील आपल्याला पाहायला मिळेल. मॅच बनवली, टक्कर देत असताना शेकिल येऊन पेट देखील पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू, झेलची शक्यता. काय घडेल? टिपला झेल आणि या मॅच मध्ये एकच जल्लोष. आता पुन्हा 2 चेंडू आणि 2 धावा. मॅच रंगली. सामना कोणी जिंको, परंतु प्रेक्षकांची मन जिंकत असताना 7001 शेख इलेव्हन पेठ संघ देखील मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने लढतोय. सामना तो देखील सोडायला तयार नाही. केलेली मेहनत शहबाजनं, त्यानंतर अफ्ताबला पाहिलं आणि त्यानंतर फराजच्या अगेन्स्ट धावा आल्या, परंतु तरी देखील एका बाजूने संघनायक मॅच सोडत नाही. आवेशला आपण पाहतोय. यस, हमजाचा विचार केला तर एक सिंगल त्यानं बनवली. त्यानंतर अंतिम टप्प्यात आलेला षटकार, मयूर पाटीलने ठोकलेला षटकार, आणि तो षटकार किती महत्वाचा आहे आपण पाहू शकाल. आणि आता कॅच देखील हमजानं पकडल्या, म्हणजे सेकंड लास्ट बॉल तितकासा महत्वाचा. प्रणय पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. मॅच मध्ये अजूनही जान बाकी आहे. मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणतोय बंद लिफाफा, तशा पद्धतीची ही मॅच रहस्य दडलंय. सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण. एका बाजूला लढत असताना टीम गावदेवी बुर्दुल, तर त्यांच्या विरोधात 7001 शेख इलेव्हन पेठ संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. तो देखील संघ सामना सोडत नाही. आता 2 चेंडू आणि 2 ची गरज. एक धावेची किंमत किती असते ती आता लक्षात आली आहे ते टीम बुर्दुल आणि टीम पेठच्या देखील. आता रन बॉल मॅच आली आहे. 2 चेंडू आणि 2 ची गरज. अगदी जोरदार टाळ्या या दोन्ही टीमसाठी. 2 बॉल आणि 2 ची गरज. रिदम मध्ये अडतला प्रेशर आपण पाहू शकाल आवेशवरती. ज्या पद्धतीने चौकार आल्यानंतर असं वाटलं तर मॅचची हवा पूर्णतः निघाली आहे, परंतु पुन्हा मॅच बनवली आवेशनं. 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा बनतील का? प्रेशर फलंदाजावरती, तेवढंच प्रेशर गोलंदाजावरती आणि तेवढं प्रेशर फिल्डर वरती देखील आहे. कारण की बॉल एखाद्या फिल्डरच्या बाजूने आला, एखादा झेल सुटला तर त्याला मात्र जरूर बोल खावे लागतील आपल्या संघाचे चाहत्यांचे. 2 चेंडू आणि गरज 2 धावसंख्येची. मॅच रंगली, पैसा वसूल मॅच. इथे स्क्वेअर कट बॉल डीप मध्ये. मॅच फिनिश. विजयाचा चौकार आणि मॅच जिंकली टीम बुर्दुलला. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम पेठ.
परंतु काय लढाई केली आहे. सामना जरी गमावला असला तरी देखील पेटनं केलेली लढाई अगदी उत्तमच होती आणि त्यांचं देखील आम्ही कौतुक करू आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देऊया. तर मंचावरती आपण बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान घेत आहोत. सन्माननीय युवक काँग्रेसचे आमचे विश्वजित दादा पाटील या ठिकाणी आहेत, ज्यांचे वडील निवडणुकीच्या रणांगणात